शाही, कुतुबशाही आणि निजामशाही इथं शरीफजी कामी आले बातोडीच्या लढाईमध्ये. आमची अहिल्यानगरी सामान्य नाही. शूर, थोर, विचारवंत, कलावंत, ज्ञानीवंत ज्ञानेश्वरीची होवी इथूनच निघाली. इथूनच ज्ञानेश्वरी. दादासारखे पत्रकार, दादासारखे आमदार, कलावंतावरती हात देणारे समजे माझे माईबाप. हर हाल गर्जना बोला, हर हाल गर्जना बोला, आवाज भिडे गगनाला, भिडे गगनाला, जिरहाजी भिडे गगनाला, जिरहाजी भिडे गगनाला, जिरहाजी. त्रोटक भाषेमध्ये सांगतो, शिवनेरीवरती छत्रपती बाळराजे रांगू लागले आणि अफजल खान उभा पाडला. या देशावरती, माझ्या महाराष्ट्रावरती एक एक गणिम चालून येऊ लागला आणि तो सामान्य नव्हता. काही लाखो फौज त्याच्या सोबत होती. अफजल खान उभा पाडला, उभा पाडला, अफजल खान उभा पाडला, सरबदी शाही खाणारा अशी तरफ दिली. शिवनेरी पुणे शहरामध्ये लाल महालामध्ये तळ ठोकून बसलेला तो साहित्य. अरे छत्रपती राजे काही सामान्य नव्हते. तुझी कितीतरी फौज असल, आमचे 10 मावळे आकडे बरोबर होते. अफजल खान उभा पाडला, सरबदी शाही जोहर करी अल्लाह, अल्लाह करी अल्लाह, अल्लाह आव अल्लाह, अल्लाह करी अल्लाह. सिद्धी जोहराला अल्लाह करायला लावलं का? आमचा वीर कामी आला. पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटणं सोपं नव्हतं. पाऊस कळेचे दिवस होते. विजेचा कडकडाट झाला होता आणि छत्रपती शिवाजी राजे शांत चित्तेने डोक्याला हात लावून सज्जा कोठीमध्ये बसले होते. राजांचा सवंगडी लाडका मित्र शिवा काशीत नावेनी बघितलं. राजांची दाढी करायला शिवा काशीत म्हणले, राजे आत येऊ या. का चिंताग्रस्त बसला रे शिवा? 6 महिने झालं या सिद्धीनी वेढा दिलाय, वेढा, आणि या वेड्यातून कसं निसटायचं. विनंती माझी तुम्हाला राजे, बोला. तुमचा तेलपणी धागा मला घालायला द्या आणि या नाव्याची करामत बघा. या मायभूमीतल्या मराठी मुलखातला हर हुन्नरी कलावंत असल, गुणी असल आणि मग